तर मित्रांनो आता आम्ही त्रियोगी नारायणमध्ये आलेलो आहे. म्हणजे हे गाव आहे आणि इथूनच जवळ मंदिर आहे. हे बघा इकडं व्ह्यू बघा, एकदा व्ह्यू बघून असं वाटतं की बाबा म्हणजे आपलं मन होतच नाही की तिकडून नजर हटवावी. पण भावानं तुम्हाला एक गोष्ट दाखवत, आता आम्ही त्रियोगी नारायण गावामध्ये आहोत आणि आता आम्ही काय करतो ते पण दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट जेवणाची व्यवस्था, इसका हात जल गया यार. डायरेक्ट आमची जेवणाची व्यवस्था असते. आम्ही काय सर्व तयारीत असतो. आपला भाव पहिला आला होता, पहिला आला होता मसाला, नमक, हल्दी. हा अगोदर आला होता ना. तर मग आता ते आणि आता तो पहिली तयारी करून ठेवला, लाकडं बिकडं आणून ठेवला नव्हती. आपलं आम्ही तर आता नाही म्हटलं तरी 5 तास लागले चालत यायला खालून वरती. 13 किलोमीटरच आहे पण 5 तास लागले. आणि यांनी सर्व लाकडं वगैरे आणून आता कांदा बिंदा कापून डायरेक्ट तयारी केला नाही. कारण की आश्रम आहे पण राहायची व्यवस्था आहे की नाही ती काही कन्फर्म नाही. म्हणून आम्ही आज रात्री इथंच राहावं असं वाटतं. टेंट तर आहे आपल्याकडे, काय टेन्शन नाही. पण थंडी हवा एकदम बेकार चालणार आहे म्हणून आधीच बोललो पावसाचं पण वातावरण कधी पण होऊ शकतो. म्हणून आम्ही विचार केला की पहिला जेवण बिवण बनवून घेऊया आणि नंतर करूया. हे बाबा पण आहेत, ते पण आपला खानापिना खातात. आणि इकडचे व्ह्यू बघा भावाने, एकदा व्ह्यू बघा. काय डोंगर आहेत यार, नुसता बर्फाची चादरच ओढलेले डोंगर आहेत. एक नंबर असं वाटतं ना भावानू, एकदम खतरनाक. आणि इकडं ऊन बघा आलं एकदा, बघा काय व्ह्यू आहेत बघा. जबरदस्त जबरदस्त भावानू, जबरदस्त आहेत. तर भावानं व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर वगैरे करा, भावाला सपोर्ट करा.